नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आरग जिल्हा परिषद उमेदवार व आरग गटातून मिरज पंचायत समिती या निवडणुकीमध्ये सामान्य शेतकरी कुटुंबातून स्वबळावर उद्योगाकडे झेप घेणारा उमेदवार विनोद गायकवाड व सौभाग्यवती शोभाताई वसंत खोत यांच्या प्रचारास मतदारांचा मोठा प्रतिसाद. सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सन 2025-26 रणधुमाळी सुरू झाली. तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अगदी तगडे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर यामध्ये भाजपाकडून आरग जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषद उमेदवार लक्ष्मीवाडी गावचे माजी सरपंच वसंत खोत यांची सुविद्य पत्नी सौभाग्यवती शोभाताई वसंत खोत, तर आरग गटातून मिरज पंचायत समितीसाठी गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, अत्यंत हालाकी व गरिबीतून आपल्या स्वबळावर उद्योगाकडे वाटचाल करणारे, शैक्षणिक असो व वैद्यकीय असो किंवा गोरगरीब जनतेची सेवा व त्यांना मदत करणारे, तसेच अन्यायाविरुद्ध बंड करणारे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे विश्वासू कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद गायकवाड व खटाव लिंगनूर गणामधून लिंगनूर गावचे माजी सरपंच पिंटू पाटील यांची सुविद्य पत्नी सौभाग्यवती जयश्रीताई मारुती उर्फ पिंटू पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत व प्रचारात सर्व उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे, अशी चर्चा आरग, खटाव, संतोषवाडी, जानराववाडी, लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी या 7 गावांमधून सर्व मतदारातून होत आहे. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होऊ घातलेले जे 2 उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार शोभाताई वसंत खोत, त्याचबरोबर पंचायत समिती गणाचे विनोद वसंत गायकवाड, या दोघांचा प्रचार समारंभ आज सकाळपासून चालू झाला. या प्रचार आपल्या या वार्डामध्ये 6 नंबर वार्डमध्ये सकाळपासून जो प्रचार आम्ही सुरुवात केला, तर लोकांचा इतका प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे की सर्वांना जे आमचे लाडके भाऊ सुरेशभाऊ खाडे यांनी पूर्ण आरग गावासाठी विकासाची गंगा वाहून आणलेली आहे. त्या विकासाच्या गंगाबरोबर आपल्या या माता भगिनींना 1500 रुपयेचा महिलांना जो 1500 रुपये मासिक लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे, तोही वेळेवर मिळत आहे. त्याचबरोबर आम्ही आज सकाळपासून जो प्रचार दौरा केला, आमच्या उमेदवार भगिनी परत माझी मिसेस त्या सरपंच या आरग गावच्या सरपंच सौ अमृता संजय नागठाणे आज सकाळपासून या प्रचार दौऱ्यात असल्यामुळे आमच्या या वार्डात सकाळपासून अगदी धूमधडाका घर टू घर हा प्रचार चालू आहे. त्याचबरोबर सर्व माझे आव्हान आहे की सर्व नागरिकांना ही येत्या 5 तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मतांनी आमच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे ही नम्र विनंती. व पंचायत समिती मतदारसंघात भाऊ जवळजवळ 20 वर्षे आपल्यापाशी आमदार आहेत आणि भाऊने एवढं काम केलं की मतदारपर्यंत गेल्यानंतर भाऊ तुमच्या बाजूला आहेत काय असे आम्हाला लोक विचाराल्यात. भाऊ असेल आम्ही तिथं आहेत, कारण भाऊंचं काम एवढं झालंय की वाडी वस्ती कुठलीही त्यांनी शिल्लक ठेवली नाही कामासाठी. आता वाडीवर येताना डांबरी हा रस्ता पहिला कोणाकडे नव्हताच बऱ्यापैकी. आज भाऊने अगदी लहान वस्तीपर्यंत लहान घरापर्यंत डांबरी नेऊन पोचवलेली आहे. आपण आज कॅनलच्या पाण्याचं पण आरग ओढ्याला पाणी सोडलेलं आहे, कारण आपल्या गावची यात्रा असल्यामुळं यल्लामाची पाणी भाऊने सोडलेलं आहे. फक्त आम्ही सांगितलंय भाऊ यात्रा आहे म्हटल्यानंतर भाऊने लगेच कॅनलच्या साहेबांना, कोरे साहेबांना सांगून पाणी सोडण्याची व्यवस्था केली. तरी ते पाणी गावातून ह्या आपल्या 6 नंबर वार्डात देखील अगदी ओढ्यानं पाणी ह्या लोकांना मिळेल शेतीसाठी. कारण भाऊचं काम असं आहे, त्यांनी मागायच्या पहिला त्यांनी तयार ठेवलं असते की बाबा तुम्ही काय मागणार आहे हे भाऊंना माहीतच झालेलं असते. असे आम्हाला जे आमदार भेटल्यात, खरोखरच त्यांचं कार्यकर्ता किंवा त्यांचं काम करताना आम्हाला जरा देखील असं वाटत नाही की आम्ही चुकीच्या मार्गाला आहे. तरी भाऊनं आतापर्यंत आपल्याला भरपूर कामं दिली आहेत. तरी घेतली सगळे मतदार जे आपले बंधू भगिनी आहेत ते खरोखरच या बीजेपीच्या पाठीमागे राहून कमळ या चिन्हाला भरपूर मतदान देऊन 100% निवडून आणतील, कारण एवढी खात्री आम्हाला या कामाबद्दल आहे आणि 100% आमची बीजेपी सत्ता 100% येणार. गेल्या वेळेस भाजपचे 3 उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी झाले होते. बरं, दिलेलं पॅनल कसं आहे, लोकांकडून कसा प्रतिसाद दिसून यायला लागला गेल्याच्या हा चालतंय. गेल्या वेळी जे आपली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि खटावगण पंचायत समिती ही 3 उमेदवार अगदी गेल्या वेळी बिलटकी निवडून आलते आणि त्याने केलेल्या कामाच्या जोरावर आणि भाऊच्या कामावर जोरावर आणि त्याने केलेल्या कामाच्या जोरावरच 100% ह्यावेळी 3 सीट आपल्या 100% निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर.
आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.